Come in. हे तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय? मला खरं काय ते कळायला हवं. माझ्या ऑफिसातल्या माणसांची सगळी माहिती मला असायला हवी. माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नका. का केलं तुम्ही असं? जय, मी तुला काहीतरी विचारतेय. माझा विश्वास होता तुझ्यावर. आणि आदिती, किती वेळा मी तुम्हाला सांगितलेलं की काही असलं तर मला सांगायचं. आणि तरी तुम्ही अहो आमची अडचण झाली होती. खरंच आमचा नाईलाज होता. नाईलाज? कसला नाईलाज? अरे मी तुला परवानगी दिली होती ना, मग तरी तू तुझ्या मीटिंगला का गेला नाहीस? तुझं काम एवढं महत्वाचं होतं, तसं आपलं बोलणंही झालं होतं. मग दाभोळकरांसाठी तू इथेच का थांबलास? ते अचानक आले होते ना, तुझी मीटिंग आधीपासून ठरलेली होती. पण अहो, दाभोळकर आपले जुने क्लायंट आणि ते जायला नको म्हणून मग मी. अरे पण दाभोळकरांना दुसरं कोणी हँडल केलं असतं ना. तुला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे ना, मग त्यासाठी एवढी चांगली संधी चालून आली होती, ती तू का गमावलीस? अहो मी तुम्हाला म्हणालो होतो, मी माझ्या इथल्या कामावर नाही परिणाम होऊ देणार. आणि नशिबात जे काही असेल ते मिळेलच की. हे बरोबर आहे तुझं, पण तरीही माणसाला प्रायोरिटीज समजल्या पाहिजेत. तुझ्या दृष्टीने या ऑफिस मधलं काम महत्वाचं आहे, तसंच या ऑफिस मधली माणसं माझ्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यांच्या इच्छा, त्यांची स्वप्न यालाही खूप महत्व आहे. या पुढे असं होता कामा नये. कळलं? या आता. अदिती, बाबा कसे आहेत तुझे? अहो, तुम्हाला हे सगळं ते महत्वाचं नाहीये. कशी आहे त्यांची तब्येत आता? आता बाबांची तब्येत बरी आहे. काल मला का नाही कळवलं? नंदिनीला फोन केला होता मी काल, तिच्या आईच्या फॉलोअपची आठवण करायला. तेव्हा सांगितलं तिने मला. तुझी गडबड उडाली असेल, पण म्हणून एक फोन करायचा ना. जय होता ना तुझ्या सोबत? हो. सगळ्यांना मदत करायला धावत असतो हा मुलगा. मग तुझे काका कसे आहेत? दिन्या आमचा, त्याने तरी मला सांगायचं ना तुझ्या बाबांना बरं नाही ते. अजून राग गेला नाही वाटतं त्याचा.
होईल, थोड्या दिवसांनी होईल थंड. मीच एकदा भेटून जरा समजावेन त्याला. हा, एकदा येते म्हणजे मग तुझ्या वडिलांची भेट होईल. नाही म्हणजे आऊ, माझे बाबा विरारला आहेत माझ्या भावाकडे. विरारला? हो. मग जरा सवड मिळाली की भेटेन त्यांना. येतो. आऊ, अविनाश सरांचे सगळे पेपर्स आणि कुरिअर्स मी नीट आवरून ठेवलेत. फक्त एक एनव्हलप आहे त्यांचं, ते मिळतच नाहीये. अगं, हे एनव्हलप आहे का? हो हो, हेच आहे. अगं, मीच ते घरी घेऊन गेले होते. हे ठेवून दे अविनाशच्या टेबलवर इतर पेपर्स बरोबर, म्हणजे एकत्रच बघता येईल. थँक्यू आऊ. अगे, ते एनव्हलप घेऊन बाहेर कुठे चाललीस? अविनाशच्या टेबलवर ठेवतीस ना? हो, विसरलेच मी, ठेवते. जय, काय झालं? काही हवंय का? नाही, काही नको. काय रे, काही प्रॉब्लेम आहे? एवढा कसला विचार करतोयस? हे टार्गेट्स, आपले टार्गेट्सचा विचार करतो. वा जय, एवढा विचार करतोस म्हणजे टार्गेट नक्की अचीव करणार तू. आऊ, आज सर येणार आहेत का? नाही ग, उद्या नक्की येईल. उद्या? ओके, येते. कुणीतरी तुझी आतुरतेने वाट बघताय इकडे गट्टू. एनव्हलप घेतलंस का? नाही. आऊंच्या समोर घेता नाही आलं.
अविनाश सरांनी पाहिलं तर वाट लागेल. आज अविनाश सर येणारच नाहीये. त्याकडे बॅग ते अविनाश सर आलेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तिलोत्तमा मॅडम, मला जरा फॉरेन टूरची डिटेल्स अर्जंट मेल करा. हे अचानक कसे आले? पाऊस आणि सर कधी येतील ना याचा काहीही नेम नाही. प्लीज कॉन्फरन्स रूम मध्ये भेट. जय, अदिती, काय करायचंय आता आपण आणि कसं करणार आहोत? तू प्लीज पॅनिक नको ना हो. आपल्या लग्नाचा एक ठळक पुरावा तिथे सरांच्या डेस्कवर पडलेला आहे आणि तू म्हणतेस पॅनिक होऊ नको. हो कारण तू पॅनिक झालास तर मला खूप भीती वाटायला लागते आणि मग मला काहीच सुचत नाही. अगं मला काही सुचत नाहीये म्हणून टेन्शन येते आणि म्हणून पॅनिक झालोय मी. मग आता काय करायचं जय? आता काय सर ते एनव्हलप नक्की पाहणार. जय, नाही नाही अदिती, तू थांब. मी ना एक मिनिट थांब. माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय? आपण काय झालं? काका, सगळा गोंधळ झालाय. ते कळलं मला. तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं? तुमच्या बरोबरचा आजवरचा अनुभव माझा. तुम्ही ज्या वेगात दोघे कॉन्फरन्स रूम कडे धावत गेलात ना, त्यावरून मी गेस केलं की खूप भयंकर गंभीर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे, माझा अंदाज कधीच चुकत नाही. कॉन्फरन्स रूम आणि कॅफेटेरियाचा वापर तुम्ही म्हणजे आपण एवढा करतो ना, पण ऑफिसमध्ये कोणीच करत नाही. बरं, प्रॉब्लेम काय आहे? काका, अविनाश सरांच्या डेस्कवर एक ब्राऊन कलरचा एनव्हलप आहे. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. माझा पूर्ण ऐकून घ्या ना. त्या एनव्हलप मध्ये एक फोटो आहे. तो तुला बघायचा आहे? सॉरी, तो फोटो आमच्या लग्नाचा आहे. काय? अरे काय बोलताय काय? म्हणजे काल ते ब्राऊन एनव्हलप आणि ते रजनीच्या, अरे म्हणजे आता ते अविनाश सर, अरे अरे काय काय झालंय की तुम्हाला? असं कसं पोहोचलं तिकडे? अरे काय तुम्ही कोण माणसं आहात का? कोण तुम्ही? अरे दसऱ्याला आपट्याची पानं वाटतात तसे फोटो काय वाटत सुटला तुम्ही? काका, एकच फोटो आहे तिकडे.
हा ते एकच फोटो पुरेसा आहे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला. असा कसा 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 पोचलो तो त्या केबिन मध्ये. अरे आता काय होणार, सगळं संपलं, सगळं संपलं. आता काहीतरी करायला लागणार आहे. काय करायचं पण? हो काका, तुम्ही नका आता पॅनिक हो. जय जय काय करायचं आपण सांग ना. तू आता काहीतरी प्लॅन सांगत होतास ना, तो काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे तुझा? काका तुम्ही शांत राहा. अरे ते सरांच्या डेस्कवर जे ब्राऊन एनव्हलप आहे आपण तसंच आणखी एक तयार करू आणि ते एनव्हलप आपण सरांच्या डेस्कवर ठेवू आणि जे आत आहे ते बाहेर घेऊन येऊ. सर असताना तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? आता तू शांत राहा. आता मला विचार करू दे काय करायचं ते. काका मी जसं म्हणतोय ना आपण तसंच करू. काय म्हणजे मी करतो, यू डोंट वरी. आता यात भरायचं काय? बरं हाय बहुतेक क्लायंट आलेत बाहेर, मला जावं लागेल. येतेच मी. जय जय जरा सांभाळून आता. चला मी पण निघतो. दे रे एनव्हलप इकडे. काय? अरे काय 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 मी घेऊन जातो केबिन मध्ये. नाही नको काका, तुमच्याकडून काही चुकलं ना तर मग परत अजून प्रॉब्लेम. अरे तुझ्याकडनं चुकलं ना आणि तू सापडलास तर तुझी नोकरी जाईल. माझं वय लक्षात घेता माझी नोकरी काही जाणार नाही. म्हणजे त्याची शक्यता फार कमी आहे. काका एनव्हलप मध्ये जो फोटो आहे तो बघितल्यानंतर नोकरी माझीच जाणार ना, त्यामुळे मी जातो. जय अरे तुला कसं समजत नाही? मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. दे इकडे. लहान मुलं सगळं वागतं तुम्ही काहीतरी घोळ घालून ठेवतो आणि मग सगळं मला निस्तरावं लागतं. तू बस इकडे, मी बघतो काय करायचं. अरे देवा, मी पूर्ण करणारच. काम पूर्ण करायला पाहिजे. नक्की मी काम पूर्ण करणार, यशस्वीपणे पूर्ण करणार आहे काम. यस, ते काम पूर्ण करणार आहे. होणार. अरे बापरे, यांचं पुन्हा स्वतःशीच बडबडणं सुरू झालं वाटतं. अरविंद, हा नाही म्हटलं काय पूर्ण करणार? काय? हा ते हे मला काम पूर्ण करायचं आहे. खूप काम आहे आज. मी काही मदत करू का? नको. अरे अविनाश, तू एक दिवस आधीच कसा आलास? माझं प्रोजेक्ट संपलं त्यामुळे निघून आलो. पण काही कळवलं नाहीस. सरप्राईज द्यायचं होतं तुला. मला सरप्राईज द्यायचं होतं का आणखी कोणाला? म्हणजे ऑफिस मध्ये बरेच जण तुझी वाट बघतात ना. सर कधी येणार, अविनाश सर केव्हा येणार. आऊ प्लीज. बरं, मी जरा मीटिंगला जाते, संध्याकाळी घरी भेटू. ओके.
काय झालं ग? तुला काहीतरी सांगायचं होतं. काही अर्जंट होतं का? आठवत नाहीये. मी आठवलं की सांगते. ठीक. बरं गट्टू, अविनाश, आदितीने काही महत्वाची डॉक्युमेंट्स त्या फाईल मध्ये ठेवली आहेत आणि काही कुरिअर पण आलेलं आहे. ते ब्राऊन एनव्हलप इम्पॉर्टंट आहे, ते जरा बघून घे. येते.